यार आज सकाळीच ना मी पुण्यातल्या त्या भयंकर ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. अरे बापरे, हिंजवडीचं ब्रिज का? हो ना. आणि गाडी अक्षरशः इंच इंच पुढे सरकत होती. आजूबाजूला बघत होतो मी, सगळेजण नुसते जीव तोडून पळतायत यार. खरंय, रोजच झालंय आता हे. राईट. म्हणजे कोणी सिग्नल तोडतंय, कोणी इरिटेट होऊन सतत हॉर्नवर हात ठेवून बसलंय. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक अजीब प्रकारचं फ्रस्ट्रेशन होतं आणि कुठेतरी पोचायची प्रचंड घाई. एक्झॅक्टली. आणि पोचायचं कुठेही कोणालाच माहिती नसतं. तेच. आपल्या या कॉर्पोरेट लाईफमध्ये किंवा या सिमेंटच्या जंगलात म्हणा, आपण सगळेच कशाच्या तरी मागे वेडासारखं पळतोय. पण ऑनेस्टली एक्झॅक्टली काय हवंय हे कोणालाच माहिती नाहीये. हो यार. म्हणजे बघ ना, एक टार्गेट अचीव्ह झालं की दुसरं खुणावतं. एक प्रमोशन मिळालं की पुढचं. एक भारी गॅजेट घेतलं की 6 महिन्यात त्याचं पुढचं मॉडेल येतं मार्केटमध्ये. आणि मग आपण परत त्यामागे पळायला लागतो. सिरियसली, माणसाची भूक कधीच का भागत नाही? आपण एवढे रिकामे का होत आतून? हा, खूप भारी ऑब्झर्वेशन आहे भावा. कारण आपण ज्याच्या मागे इतक्या वेडेपणाने धावतोय ना, ते दुसरं तिसरं काही नसून फक्त सुखाचं मृगजळ आहे दोस्ता. सुखाचं मृगजळ. राईट. हो. आणि या तुझ्या प्रश्नाचं, या आपल्या रोजच्या घुसमटीचं अगदी परफेक्ट उत्तर आजच्या आपल्या या पुस्तकात आहे. मंडळी, आज आपण ज्या पुस्तकावर सविस्तर गप्पा मारणार आहोत ते म्हणजे मराठी साहित्यातलं एक निर्विवाद मास्टरपीस, वी.स. खांडेकरांनी लिहिलेलं ययाती. क्या बात आहे. शाळेला हे नाव नुसतं ऐकलं तरी अंगावर काटा येतो आणि एकदम वाईबच बदलते यार. हो ना, एकदम भारी पुस्तक आहे. पण कसं माहितीये का, एकीकडे आपली ती सातारची शांत निवांत सकाळ असते. हा, सातारची सकाळ. म्हणजे चहाचा घोट घेत मस्त पोर्चमध्ये बसल्याचा तो फील, जिथे आयुष्यात फार काही नसूनही सगळं असल्यासारखं वाटायचं. खरं, एकदम खूप रिलेटेबल आहे हे. आणि दुसरीकडे इथली या शहरातली ही जीवघेणी धावपळ, जिथे सगळं असूनही काहीच नसल्यासारखं वाटतं यार आपल्याला. राईट. ती एक पोकळी जाणवते सतत. हो. आणि आजची ही आपली सखोल चर्चा, हा आपला डीप डाईव्ह म्हणजे या दोन टोकांच्या मधला प्रवास असणार आहे. आपण या पुस्तकातून अशा एका चक्रव्यूहात शिरणार आहोत जो तसा हजारो वर्षांपूर्वी एका पौराणिक ययाती राजाचा होता. पण ॲक्च्युली तो आज अगदी हुबेहूब आपलाही आहे. सो लेट्स अनपॅक दिस. ॲब्सोल्युटली. आणि सुरुवातच करायची तर या पुस्तकातल्या त्या एका सीननी करूया ज्याने लिटरली माझा माइंडसेट मुळापासून हलवून टाकला. कोणता सीन? पुस्तकात तर खूप भारी भारी प्रसंग आहेत. पुस्तकात ययातीच्या मानसिक अवस्थेचं, त्याच्या आत चाललेल्या युद्धाचं एक भयंकर अंगावर काटा आणणारं वर्णन आहे. म्हणजे आपण नुसता विचार जरी केला तरी अस्वस्थ व्हायला होतं. ओहो, मला वाटते तू त्या रथाच्या सीनबद्दल बोलतेस ना? येस. ऐकणाऱ्यांनो, जरा इमॅजिन करा. लेखकाने ययातीला एका रथावर स्वार दाखवलंय. पण हा रथ साधासुद्धा लाकडाचा रथ नाहीये. मग या रथाला जे घोडे जुंपलेत ते घोडे म्हणजे ययातीचे स्वतःचेच अनेक चेहरे आहेत. बापरे. हो. त्याच्या वेगवेगळ्या वासना, त्याच्या वेगवेगळ्या लालसा हेच ते घोडे आहेत. आणि त्या घोड्यांचे लगाम. हा, लगाम म्हणजे काय? ते लगाम म्हणजे त्याच्या स्वतःच्या रक्तवाहिन्या, त्याच्या आर्टरीज आहेत. ओ माय गॉड, लिटरली रडायलाच आलं मला तो सीन वाचताना. शिट, दॅट्स डार्क. खूपच डार्क आणि डिस्टर्बिंग आहे. विचार कर ना, स्वतःचे चेहरे स्वतःला वेगवेगळ्या दिशांना ओढतायत आणि त्या ओढण्याने स्वतःच्याच रक्तवाहिन्या तुटतायत. बापरे. स्वतःच्याच वासनांच्या रथाला माणसाने स्वतःला जुंपून घेणं, इट्स नेक्स्ट लेव्हल. अरे, हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे. आपणही रोज स्वतःला या इच्छांच्या, अपेक्षांच्या आणि खोट्या स्टेटसच्या रथाला झुंपून घेतलंय. हो ना. म्हणजे बघ, सातारला असताना जे एक साधं समाधान होतं, संध्याकाळी मित्रांसोबत कट्ट्यावर बसण्यात, आईने केलेल्या घरच्या ताज्या जेवणात, ते इथं शहरात आल्यावर कुठेतरी हरवलं यार. एक्झॅक्टली. पुण्यात आल्यावर गलेलठ्ठ पगार आले, पण सोबत EMI आले, लेटेस्ट गॅजेट्सचं वेड आलं, ब्रँडेड कपड्यांची हाव आली. राईट. आणि हे सगळं मिळवण्याच्या नादात आपणच आपले ते घोडे झालोय. हो यार, जे स्वतःलाच फाडून खात चाललेत, आपण स्वतःलाच ओरबाडतोय. एकदम खरंय. आणि इथेच खांडेकरांचा तो पहिला आणि सगळ्यात मोठा फिलॉसॉफिकल धडा येतो. बरं, कोणता? व्हॉट्स फॅसिनेटिंग हिअर इज त्यांनी अभाव म्हणजेच इनकम्प्लीटनेस ही कन्सेप्ट मांडली आहे. त्यांच्या मते मनुष्य जन्मतःच एक अभाव किंवा एक पोकळी घेऊन जन्माला येतो. ओके. आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी तो आयुष्यभर धडपडत राहतो. मला वाटतं इथे आपण थोडं थांबूया. पोकळी म्हणजे नक्की काय आहे? म्हणजे एक प्रकारची एम्प्टीनेस. कारण वरवर बघता ययाती तर एक चक्रवर्ती राजा होता. त्याच्याकडे कशाचीच कमी नव्हती. सत्ता होती, पैसा होता. मग हा अभाव आला कुठून? हाच तर खरा ट्विस्ट आहे. म्हणजे पुस्तकात एक भारी आणि अतिशय डीप डिटेल आहे बघ.
ययाती जेव्हा लहान असतो ना तेव्हा त्याला कळतं की त्याच्या आईने त्याला कधीच स्वतःचं दूध पाजलं नव्हतं. अरेच्चा, का? कारण तिला तिचं शारीरिक सौंदर्य, तिची फिगर टिकवून ठेवायची होती. ओ माय गॉड. हो, एका दासीने त्याला वाढवलं. आता तूच विचार कर, त्या अगदी कोवळ्या वयातच त्याला आपल्या आईच्या प्रेमाचा अभाव जाणवला. राईट. म्हणजे त्याला सबकॉन्शियसली हे वाटलं असावं की माझ्या आईसाठी माझं असणं, माझं प्रेम यापेक्षा तिचं शारीरिक सौंदर्य जास्त महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. तू अगदी बरोबर नस पकडलीस. एका लहान मुलाला जेव्हा हे समजतं की शरीर आणि बाह्य सौंदर्य हे प्रेमापेक्षा मोठं आहे, तेव्हा त्याच्यात ती पोकळी निर्माण होते. आणि तिथेच त्याचा गोंधळ सुरू झाला म्हणायचा. हो, त्याने आयुष्यभर तीच पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला. पण प्रॉब्लेम असा झाला की त्याने प्लेजर म्हणजे केवळ शारीरिक सुखालाच हॅपीनेस म्हणजे खरा आनंद समजण्याची चूक केली. म्हणजे ययातीचा सगळा प्रवास हा त्या आईच्या न मिळालेल्या प्रेमाची भरपाई करण्याचा एक चुकीचा मार्ग होता तर. एक्झॅक्टली. आणि हा माइंडसेट कसा गेम चेंजर आहे बघ ना. हे आजच्या काळातही किती रिलेटेबल आहे. कसं काय? शहरातल्या वीकेंडच्या त्या महागड्या क्लबमध्ये, कांठळ्या बसवणाऱ्या म्युझिकमध्ये आणि दारूच्या पार्टीत मिळणाऱ्या प्लेजरपेक्षा खूप वेगळा आहे. क्या बात आहे. खूपच भारी कंपॅरिझन केलंस आहे. हो ना. म्हणजे बेसिकली वीकेंडला आपण फक्त बॉडीला, इंद्रियांना सुख देतोय, पण सोल, आपला सोल रिकामाच आहे यार. तो अभाव तसाच आहे. 100% आपण प्लेजरला हॅपीनेस समजत बसलोय. प्लेजर हे क्षणिक असतं, ते शरीरापुरतं मर्यादित असतं. राईट. पण हॅपीनेस हा आत्म्याचा असतो. आणि याच बेसिक कन्फ्युजनमध्ये ययाती पूर्ण अडकला. पण यार मला एक सांग, आपण ययातीला इतकं ब्लेम करतोय ना आता, पण ययातीच्या या अधोगतीला, या वासनेच्या चक्रव्यूहात अडकायला फक्त तो एकटाच जबाबदार होता का? म्हणजे तुला काय म्हणायचंय? कारण आपण जर देवयानीचा विचार केला, म्हणजे ययातीची पत्नी. आता आला मूळ मुद्दा. नाही यार, ऑनेस्टली ऑथरचा पॉइंट मला थोडा वेगळा वाटला इथे. बरं. देवयानीचा जो प्रचंड अहंकार होता, तिची जी सततची चुरस होती, तिचा तो प्राईड, बरं. यामुळेच ययाती वैतागला असावा. ती कायम तिची दासी शर्मिष्ठा हिच्याशी स्पर्धा करत राहायची. घरात सतत भांडणं, टोमणे. ते होतं, हे मान्य आहे. आता अरे प्रॅक्टिकली विचार करणं भावा, घरात जर माणसाला शांतताच नसेल, घरात जर रोज कटकट असेल, तर माणूस शांती किंवा सुख शोधायला बाहेर जाणारच ना. नाही पण त्यामुळे कुठेतरी देवयानीच त्याला या व्यसनात आणि वासनेत ढकलायला जबाबदार होती असं नाही वाटत तुला? अरे काहीतरीच. नीट वाचलं नाहीस तू हे पुस्तक. अरे पण प्रॅक्टिकली बघ ना, माणूस शेवटी कंटाळतो यार. ते ययातीला खूपच इझिली सोडून देतोयस. नाही, पण देवयानीचा स्वभाव एवढा टॉक्झिक होता, तिने त्याला कधीच मानसिक शांतता दिलीच नाही. मग अशा वेळी एखादा माणूस भरकटू शकतो, हे नॅचरल नाहीये का? मी मान्य करते की देवयानी टॉक्झिक होती, तिचा अहंकार मोठा होता, ती शुक्राचार्यांची मुलगी असल्याचा तिला माज होता. पण दोस्ता, बापाने स्वतःच्या पोराचं तारुण्य मागणं हे कुठल्या अँगलने जस्टिफायबल आहे? ते मान्य आहे यार, ती चूक मोठी होतीच. पण मला वाटतं देवयानीने त्याला त्या एजवर, त्या टोकावर नेऊन ठेवलं. नाही दोस्ता, इथेच आपण गणतो. देवयानी फक्त एक ट्रिगर होती, पण बंदूक ययातीचीच होती आणि गोळी पण त्याचीच होती. बापरे, भारी बोललीस आहे. तू विचार कर, ययातीचा स्वतःचा माइंडसेटच मुळात वीक होता. बायकोचा स्वभाव कसाही असला, ती कितीही अहंकारी असली, तरी शेवटी स्वतःच्या तारुण्याची आणि वासनेची भूक भागवण्यासाठी स्वतःच्याच पोटच्या पोराचा तारुण्य मागणारा बाप कसा बरोबर असू शकतो? तेही आहे. म्हणजे ही तर मानवतेची हद्दच झाली ना. स्वतःच्या चुकांचं, स्वतःच्या विकृतीचं खापर बायकोच्या स्वभावावर फोडणं खूप सोपं आहे. डॅम. ओके, पॉइंट टेकन. हा विचार मी खरंच केला नव्हता. देवयानीचं वागणं वाईट होतं हे नक्की, पण म्हणून ययातीचं वागणं बरोबर ठरत नाही. सांग तुझं वर्जन. माझं वर्जन हेच आहे की ययातीला स्वतःच्या इंद्रियांवर, स्वतःच्या मनावर शून्य कंट्रोल होता. देवयानीने त्याला ट्रस्ट केलं हे 100% मान्य. पण त्याच्यातली ती वासनेची आग आधीपासूनच होती. त्याचा मार्ग त्याने स्वतः निवडला होता, परिस्थितीने त्याच्यावर लादला नव्हता. बरं ठीक आहे, तुझा पॉइंट मी पूर्ण मान्य करतो. ययातीची चूक नेक्स्ट लेवलची होती. हो. पण जर आपण याच कथेतल्या देवयानी आणि शर्मिष्ठा या दोघींना कम्पेअर केलं ना, तर माणसाचा स्वभाव कसा बदलतो हे अगदी स्पष्ट दिसतं. कसं? देवयानीला सगळं हवं होतं. ती सतत असमाधानी होती. आणि दुसरीकडे शर्मिष्ठा, जी एकेकाळची राजकुमारी असूनही नियतीने तिला दासी बनवलं, पण तिने शांतपणे सगळा त्याग केला. राईट.
तिच्या प्रेमात एक प्रचंड मोठं समर्पण होतं. अरे थांबा, अजून सबस्क्राईब नाही अक्षरवारीला. आत्ताच करा. दर आठवड्याला नवीन भाग, नोटिफिकेशन ऑन ठेवा. सिरियसली एकदम फ्री आहे. हां, तर आपण शर्मिष्ठा आणि देवयानीबद्दल बोलत होतो. हो, त्या दोघींमधला तो कंट्रास्ट. हे बघ, शर्मिष्ठेचं प्रेम अगदी निखळ होतं. तिला ययातीकडून सत्ता नको होती, संपत्ती नको होती. पण ययाती तिथेही चुकलाच. कसं काय? त्याने शर्मिष्ठेच्या प्रेमालाही फक्त एक शारीरिक आकर्षण म्हणूनच बघितलं. खांडेकरांनी एक लईभारी वाक्य लिहिले पुस्तकात. काय? वासना ही यज्ञातील अग्नीसारखी असते. त्यात तुम्ही जितकं तूप टाकाल, हविष्य टाकाल, तितकी ती भडकते. ती कधीच शांत होत नाही. बापरे, ही अॅनालॉजी तर लिटरली आजच्या सोशल मीडिया स्क्रोलिंग सारखी आहे यार. अरे हो, कसं काय? बघ ना, आपण इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर एक रील पाहतो. आपल्याला वाटतं बस 5 मिनिटं बघू, थोडं एंटरटेनमेंट होईल आणि मग कामाला लागू. आणि ते 5 मिनिटं कधीच 5 मिनिटं नसतात. एक्झॅक्टली. ती भूक शमत नाही. आपण एक रील बघतो, मग दुसरं, मग तिसरं. ती वासनेची, त्या डोपामाइनची आग वाढतच जाते. राईट. आपण त्या अल्गोरिदमच्या यज्ञात आपला अमूल्य वेळ, आपलं लक्ष, आपली एनर्जी अगदी तुपासारखी ओतत राहतो. जेवढं जास्त बघू तेवढी ती आग आणखी भडकते. हो यार. द फायर जस्ट गेट्स बिगर अँड बिगर. शेवटी 2 तास जातात आणि हातात फक्त शून्यता उरते. सो रिलेटेबल यार. अगदी तंतोतंत जुळते हे. हजारो वर्षांपूर्वीची ती यज्ञाची अॅनालॉजी आजच्या या डिजिटल युगाला परफेक्ट फिट बसते. हो ना? आणि याच वासनेच्या आगीत ययातीला म्हातारपणाची म्हणजे जराची प्रचंड भीती वाटू लागली. जरा म्हणजे म्हातारपण ना? हो, वय वाढतंय, ताकद कमी होतीये, शरीरावर सुरकुत्या येतायत, हे त्याला सहाला सवयनं. राईट. आजचं जग जसं अँटी एजिंग क्रीम्स, बोटॉक्स आणि प्लास्टिक सर्जरीच्या मागे वेड्यासारखं पळतंय, म्हणजे आपणही एक प्रकारची मॉडर्न संजीवनीच शोधतोय ना. तसाच ययाती तारुण्याच्या मागे वेडा होऊन पळत होता. खरंय. पण या सगळ्या वासनेच्या आणि तारुण्याच्या वेडात सगळ्यात जास्त कोण भरडलं गेलं माहितीये? कोण? त्याची पुढची पिढी, त्याचा स्वतःचा मुलगा पुरू. आणि इथेच या कथेचा सगळ्यात मोठा आणि हृदयद्रावक टर्निंग पॉइंट येतो. हो, पुरूची गोष्ट वाचताना तर खरंच सुन्न व्हायला होतं. जेव्हा ययातीला शुक्राचार्यांकडून म्हातारपणाचा शाप मिळतो ना, तेव्हा तो अक्षरशः वेडा होतो. तो आपल्या मुलांकडे जातो आणि चक्क त्यांचं तारुण्य मागतो. हा सीन खूपच इंटेन्स आहे. ऐकणाऱ्यांनो, जरा विचार करा. बाप स्वतःच्याच मुलांकडे त्यांचं तारुण्य मागतोय. बाकीचे सगळे मुलं त्याला स्पष्ट नकार देतात. पण पुरू, जो शर्मिष्ठेचा मुलगा असतो, तो स्वतःचं तारुण्य हसत हसत बापाला देतो आणि बापाचं ते जर्जर म्हातारपण स्वतः घेतो. इथे मला वाटतं आपण थोडं खोलात जायला हवं. इफ यू कनेक्ट दिस टू द बिगर पिक्चर, पुरूने असं का केलं असेल? का केलं असेल? इथे खऱ्या प्रेमाचा आणि कर्तव्याचा अर्थ उलगडतो. पुरूला माहिती होतं की आपला बाप चुकलाय, पण तरीही तो आपल्या आईच्या म्हणजे शर्मिष्ठेच्या प्रेमापोटी आणि बापाप्रती असलेल्या निष्ठेपोटी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करायला तयार होतो. बापरे, केवढा मोठा त्याग आहे हा. हो ना. प्रेमात स्वार्थ नसतो, तिथे फक्त त्याग असतो, हे पुरू दाखवून देतो. पण ययातीला त्या क्षणी कसलीच लाज वाटत नाही. तो खुश होऊन पुरूचं तारुण्य घेतो आणि पुन्हा एकदा सुखाच्या शोधात निघतो. पण मग त्याला रिअलायझेशन कधी होतं? कारण 1000 वर्ष तो ते तारुण्य उपभोगतो, तरीही तो अतृप्तच राहतो. हो, मग असा कुठला क्षण येतो की त्याचा हा वासनेचा फुगा फुटतो? हाच तो मास्टर स्ट्रोक आहे. 1000 वर्षानंतर एक दिवस तो बघतो की शर्मिष्ठ, जिने आयुष्यभर त्याच्यासाठी सगळा त्याग केला, ती एका कोपऱ्यात बसून हुंके देऊन रडतीये. का? कारण ती आपल्या मुलाचं, पुरूचं ते अकाली आलेलं म्हातारपण बघतीये. ज्या मुलाने तारुण्याची स्वप्न बघायला हवीत, तो बापाच्या पापाची शिक्षा भोगत म्हातारा होऊन खंगतोय, हे त्या आईला बघवत नाहीये. शिट यार. ते दुःख, ते अश्रू बघून ययातीच्या डोक्यात अचानक लख्ख प्रकाश पडतो. ऑनेस्टली, हा पाठ वाचताना सिरियसली माझा माइंडसेट बदलला. त्याला त्या क्षणी अचानक जाणवतं की अरेच्या, मी ज्या सुखाच्या मागे हजारो वर्ष पळतोय, ते सुख मी माझ्याच माणसांच्या रक्तावर आणि अश्रूंवर उभं केलंय. एक्झॅक्टली. तो आत्तापर्यंत फक्त घेत आला होता. त्याने कधीच कोणाला काही दिलं नव्हतं. त्याची ती आतली पोकळी, तो अभाव जो शरीराने कधीच भरून निघू शकला नाही, तो या अपराधी भावनेने अचानक भरून निघतो. अगदी बरोबर. आणि तिथेच बरोबर त्याच क्षणी त्याला वैराग्य प्राप्त होतं. वैराग्य म्हणजे संन्यास? नाही. आता वैराग्य म्हणजे काय? तर जंगलात जाऊन संन्यास घेणं नव्हे, तर डिटॅचमेंट. ओहो. तो अहंकार, ती मीपणाची भावना, ती
ती वासना सगळे एका सेकंदात गळून पडतं. त्याला समजतं की खऱ्या प्रेमासमोर हे शारीरिक सुख किती क्षुल्लक आहे. राईट. तो तात्काळ पुरूला त्याचं तारुण्य परत करतो आणि स्वतःचं म्हातारपण अतिशय आनंदाने आणि शांतपणे स्वीकारतो. इथेच मला वाटतं खांडेकरांनी धर्म म्हणजे नक्की काय हे अतिशय सोप्या शब्दांत समजावून सांगितलंय. कसा? धर्म म्हणजे फक्त देवळात जाऊन रोज पूजा अर्चा करणं किंवा उपवास धरणं नव्हे भावा. धर्म म्हणजे एक लगाम, रेन्स, क्या बात आहे. जो आपल्या वासनेला, आपल्या अमर्याद लालसेला आणि पैशाच्या हव्यासाला कंट्रोलमध्ये ठेवतो. जर आपल्या आयुष्यात तो लगाम नसेल तर आपण तो मगाशी म्हटला तसा घोड्यांचा रथ बनून दरीतच कोसळणार, स्वतःही संपणार आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही संपवणार. अगदी 100% खरं. आणि म्हणूनच सुरुवातीला आपण म्हणालो होतो की हे पुस्तक म्हणजे फक्त एक जुनी मायथॉलॉजी नाहीये. हो ना? हा आपला आजचा आरसा आहे. आपण सगळेच त्या आरशात कुठे ना कुठे दिसतोच. मग मला सांगा, या सगळ्या सखोल गप्पांमधनं आपण आज काय घेऊन जाणार आहोत? एक नवीन विचार जो आपण सर्वांनी आज शांतपणे करायला हवा. कोणता विचार? आज मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलंय. आपण रोज अँटी एजिंग, लाईफ एक्सटेन्शन, बायो हॅकिंगच्या गोष्टी ऐकतोय. उद्या जर विज्ञानाने माणसाचं आयुष्य 150-200 वर्षांचं केलं तर काय होईल? बापरे, हा विचारच भयानक आहे. राईट. आपण सगळेच त्या ययातीसारखे पृथ्वीवरची सगळी साधनसंपत्ती, सगळं सुख, सगळ्या नोकऱ्या स्वतःच ओरबाडून घेऊ. मग आपल्या पुढच्या पिढीला, आपल्याच पुराला आपण काय देणार? एक म्हातारी, रिसोर्सेस संपलेली पृथ्वी. एक्झॅक्टली. आपण ही मॉडर्न ययाती बनून आपल्या पुढच्या पिढीचं तारुण्य आणि भविष्य तर हिरावून घेणार नाही ना? हा विचार खरंच अस्वस्थ करणार आहे. आपण कॉर्पोरेट कंपन्यांना आपलं तारुण्य विकून त्या बदल्यात फक्त EMI भरण्याचं म्हातारपण तर घेत नाहीये ना? दिस रेजेस अन इम्पॉर्टंट क्वेश्चन. खूपच भारी आणि डीप थॉट आहे हा. आपण खरंच सुखाच्या शोधात आहोत की फक्त एका न संपणाऱ्या लालसेच्या मागे धावतोय, याचा विचार प्रत्येकाने करायलाच हवा. म्हणूनच हे पुस्तक नक्की वाचा. पर्स्पेक्टिव्ह बदलेल गॅरंटीड. ज्यांना वाटतं की आपल्याकडे सगळं असूनही आतून काहीतरी मिसिंग आहे, त्यांच्यासाठी हे मस्ट रीड आहे. आणि ऐकणाऱ्यांना एक छोटी विनंती, कमेंट करून नक्की सांगा, या संपूर्ण गोष्टीतला कुठला पार्ट तुम्हाला सगळ्यात जास्त रिलेटेबल वाटला? राईट. ती दिव्यानी आणि शर्मिष्ठा मधला डायनामिक, की ययातीचा तो वासनेचा रथ, की आत्ता आपण केलेला हा लाईफ एक्सटेन्शनचा विचार. आम्हाला नक्की सांगा. पुढच्या भागात एक मस्त पुस्तक आणि असाच एक भन्नाट विषय येत आहे. मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र.